विकासाच्या नावाखाली सुरू असलेली कामं, पण या विकासाच्या सावलीत दाबला जातोय बालपणाचा आवाज. धुळे महानगरपालिकेच्या अंडरग्राऊंड पाईपलाईन कामात बालमजुरीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यापूर्वीही धुळे शहरामध्ये सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पाईपलाईन कामात बालमजूर काम करत असल्याचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर दक्ष महाराष्ट्र 24च्या पत्रकार टीमनं या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवला. कालच्या दिवशी बालकल्याण अधिकाऱ्यांसह आणि पोलीस ठाण्याचे 2 कर्मचारी सोबत घेऊन आमच्या टीमने थेट कामाच्या ठिकाणी स्टिंग ऑपरेशन केलं. तिथे प्रत्यक्षात अल्पवयीन मुलं काम करत असल्याचं स्पष्ट दिसून आलंय. बालमजुरी प्रतिबंध आणि नियमन कायद्यानुसार 14 वर्षाखालील मुलांकडून कोणतेही धोकादायक काम करून घेणं हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात तत्काळ गुन्हा दाखल होणं कायद्यानं अपेक्षित आहे. स्टिंग ऑपरेशन नंतर दुपारी सुमारे 2 वाजेपासून रात्री 11 वाजल्यापर्यंत जवळजवळ 9 ते 10 तास पत्रकार टीम, बाल कल्याण अधिकारी, बालमजूर आणि त्यांचे कुटुंबीय पोलीस ठाण्यामध्ये थांबून होते. इतका वेळ लोटूनही या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही. याचं कारण काय? पोलीस निरीक्षक मीटिंगमध्ये असल्याचं कारण सांगण्यात आलं. मात्र उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनीही गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली. बालमजुरीसारख्या संवेदनशील प्रकरणात जर वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसतील तर उपस्थित अधिकाऱ्यांची जबाबदारी काय? कायद्याची अंमलबजावणी कुणासाठी आहे? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. त्या 9 ते 10 तासांमध्ये पोलीस ठाण्यात बसून राहिलेली मुलं फक्त थकली नाहीत, त्यांचा न्यायावरचा विश्वासही डळमळीत झालाय. हा प्रश्न केवळ एका पोलीस ठाण्याचा नाही, हा प्रश्न आहे व्यवस्थेचा. बालमजुरी थांबवण्यासाठी कायदे आहेत, पण त्यांची अंमलबजावणी कोण करणार? दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील, कारण बालपण वाचवणं ही जबाबदारी फक्त कायद्याची नाही, ती आपली सगळ्यांची आहे. बालमजुरी हा गुन्हा आहे, शांत बसणं ही गुन्हाच आहे. दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज, बापू बागुल, धुळे.